विजय मेळाव्याच्या ठिकाणी ठाकरे कुटुंबातील एक सदस्य जे आहे ते पोचायला सुरुवात झालेली आहे। आपल्याबरोबर ठाकरे कुटुंबातील सदस्य आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत। दोन ठाकरे बंधू आज एकत्र येत आहेत। जवळपास 20 वर्षांनंतर तुमचे दोन्ही बंधू व्यासपीठावरती असणार आहेत। काय मनामध्ये भावना आहेत? मराठीच्या विषयाला धरून आंदोलन होणार होतं, मोर्चा निघणार होता, सरकारने दास्ती घेतली, जी रद्द केला, काय भावना आहे? आज तुम्हाला ते ढोल ताशे उत्साह जे पाहायला मिळत आहे, लोकांची काय आशा आहे, अपेक्षा आहे ते आपल्या समोर आहे। पण आज मला जे आनंद होतोय त्यासाठी की आज महाराष्ट्राच्या पुढे काही नाही आणि त्यासाठी इतक्या मोठ्या विषयासाठी, महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांसाठी, मराठी भाषेसाठी दोन्ही भाऊ एकत्र आले आहेत, त्या विषयासाठी एकच व्यासपीठावर येत आहेत। खूप आनंद वाटतोय। पुढच्या निवडणुकांमध्ये दोन ठाकरे बंधू एकत्रित राहिले तर मुंबईमध्ये काही परिवर्तन पाहायला भेटेल का? किंवा अनेक जणांकडून टीका होते की ठाकरे ब्रँड संपत चाललेला आहे। ठाकरे ब्रँड वाचवण्याचं किंवा जपण्याचं किंवा बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला जो वारसा होता तो दोघांनाही सांभाळावा। जेव्हा कोणाला धडकी बसते, भीती वाटते, तेव्हा अशी प्रतिक्रिया समोर येतेच। पण आज जसं राजसाहेब बोलले की आज दुसरं कुठचंही एजेंडा नाही, राजकीय झेंडा नाही, फक्त एकच एजेंडा महाराष्ट्र। मुंबईमध्ये मराठी बोलणार नाही किंवा शिकणार नाही अशा पद्धतीचे वक्तव्य केले जातात किंवा मराठीचा जो अपमान केला जातो, मनसेच्या कार्यकर्त्यांकडून चोप देण्यात आला किंवा मराठीचा अपमान झाला म्हणून त्यावरती राज्याचे मुख्यमंत्री असं म्हणतात की ही गुंडागर्दी आहे किंवा अशी जी गुंडशाही आहे आम्ही खपवून घेणार। ज्या लोकांना महाराष्ट्राने घडवलं, महाराष्ट्राने मोठं केलं, ती लोक अशी प्रतिक्रिया देणार आणि महाराष्ट्राला, मराठी भाषेला तो जे आदरचा आणि मान देणार नाही, मग त्यांना काहीतरी शिकवणं गरजेचं आहे। आता मुख्यमंत्री किंवा राज्य सरकारची जे काम आहे, राज्य सरकारने जी भूमिका बाजवली पाहिजे होती तसं नाही न करता मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनाला करायलाच लागेल ना। एकनाथ शिंदे काल बोलताना असं म्हणाले की जय गुजरात, त्याच्यावरतूनही टीका केली जाते की राज्यामध्ये ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जय गुजरात म्हणणं। त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली, उद्धव ठाकरेंचा सुद्धा व्हिडिओ दाखवला। राजकारण होते असं वाटतं तुम्हाला भाषेचं? आमच्यासाठी आजचा दिवस राजकारणाचं नाही आहे। आमच्यासाठी फक्त महाराष्ट्रासाठी हा दिवस आहे। समोरचे जे आहेत राज्य सरकारमध्ये असो की दुसरे कोणी पक्षाचे असो, मला वाटतं त्यांना जरा थोडेसे ते गांगरले आहेत, त्यामध्ये काही बोलून जातात। पाहतोय की दोन ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र येणार आहेत, त्यामुळे सत्ताधारी गांगरून गेले अशी प्रतिक्रिया शालिनी ठाकरेंनी दिल्याचं पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन योगेश सावंत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।